जय महाराष्ट्र. कशा आहात सगळे लोक? बरे आहेत ना? काय चाललंय सगळ्यांचं? ठीक आहे. आज आपण मस्तपैकी एकदम खुसखुशीत शंकरपाळी बनवूया. तर त्यासाठी काय काय लागते काय काय नाही तुम्हाला मी दाखवते, आणि सगळं तुम्ही जसं मी बनवते तसं तुम्ही बनवा. एकदम मस्त होईल. आता बघा, बघायला गेलं तर हा माझा व्हिडिओ पण होऊ शकतो. आता मी 10चं शेड्यूल लावलं आहे की शंकरपाळ्या बनवायचा. तर मी पीठ मळते. जर माझं लाईव्ह नाही झालं तर मी व्हिडिओ बनवीन पूर्ण एकदम, आणि लाईव्ह लाटून दाखवीन. आणि आता हा व्हिडिओ बनवते फक्त पीठ मळण्याचा. ठीक आहे. आणि लाईव्ह फक्त मला कसं, आता लगेच मी लाईव्ह जर पीठ मळलं तर लगेच मी करू नाही शकणार एकदम, बरोबर आहे का नाही? त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते छोटासा. आणि त्याच्यानंतर पीठ मळून ठेवते. पीठ मळल्यानंतर 2 तासानंतर, अर्ध्या तासानंतर जो की माझी लाईव्ह होईल त्याच्यानंतर ती मी शंकरपाळ्या बनवायला चालू करेन. त्याच्यासाठी काय काय लागते ते बघा तुम्ही. आता हे बघा, मी तूप आणले, नवीन डबा आणला एकदम तुपाचा. हेच मी तूप खाते जास्त करून. तर जाऊन दे, एकदा सांगते. तूप आणलं, त्याच्यानंतर एक वाटीभर मी हे आणलं आहे साखर आहे ना, पिठी साखर करून घेतली. त्याच्यानंतर ही इलायची पावडर आहे, ती बारीक करून घेतली मी. आणि थोडंसं मीठ टाकायचं आपल्या त्याच्यामध्ये. ठीक आहे. हे आहे मैदा. हे अर्धा किलोचं पाकिट आहे. त्यातलं मी पावणा किलोचं मैद्याचं मी बनवणार आहे एकदम. ठीक आहे. तर चला आपण हे बनवून घेऊया. आता हे तुपाचा डबा मी खोलते. हे तुपाचा डबा मी खोलते बघा. ह्याचा खोलायचा तरीका पण बघू शकता तुम्ही. हे असं करून हे तुपाचा डबा आपण खोलायचा आहे बघा. ह्यातलं सगळं तूप असं काढून घ्यायचं. आणि आपण ह्याचं गरममध्ये पण टाकू शकतो एकदम. ठीक आहे. तर आता हे गरममध्ये नंतर करेन मी. आता पहिले इथं राहून द्या. हे आपल्याला 1 चमचा तुपाचा घेते बघा. हे बघा, हे तूप आहे 1 चमचा, आणि थोडंसं टाकते एकदम. आता ह्याला मी पिघळून घेते एकदम. कढाई गरम आहे बघा. ते गरम करून घेते जरा मी. ठीक आहे. आणि हे बघा, मुद्दाम मी ह्याला कढाईमध्ये तूप गरम केले ताकी आपलं तूप वाया नाही जायला पाहिजे, त्याच्यासाठी एकदम. आता हे राहिले ना, हे पण ह्याचं असं करून घेते एकदम. जास्त भांडी होणार नाहीत, काही नाहीत ना आपले. त्याच्यासाठी मी कढाईमध्ये घेतलं आहे बघा. ठीक आहे. ते चांगलं तूप करावं, ते चांगलं मस्तपैकी एकदम बघा. त्याच्यासाठी मी दूध पण घेतलं आहे बघा. दूध पण आहे आपल्याकडे. ते चांगलं गरम करते. करा 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 गरम करते चांगलं. ठीक आहे. हे बघा, मी हे टाकते, इलायची टाकते. आता हे गरम तेल झालं म्हणजे तूप झालेलं आहे. खाली घेते मी हे. ठीक आहे. आता 1 ग्लास दूध आहे, 1 ग्लास वाटी आहे साखरेची, आणि 1.5 पळी ह्याचं आहे बघा. ठीक आहे. तर आता हे दूध आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे, तुपामध्ये टाकायचं आहे. म्हणजे भांडी आपल्याला जास्त व्हायची गरज नाही. ही साखर पण मी टाकून देते. हे सगळं इगराय पाहिजे बघा. ह्याच्यामध्ये आपल्याला पीठ मळायचं आहे. साखर इगराय पाहिजे. आणि ह्याच्यामध्येच आपल्याला साखर थोडीशी टाकते, कारण की मला अर्धा किलोची पावणा किलोचं बनवायच्यात. हे बघा, हे चांगलं एकदम एकजीव करायचा, म्हणजे सगळं साखर विगराय पाहिजे. मी पिठी साखर करून घेतली. तुम्ही पण पिठी साखर करून घेत असाल तर घेऊ शकता एकदा. हे बघा, हे बघा. आता हे असं थोडंसं थंड करायचं. आता गरम आहे. चला, आता हे सगळं झालेलं आहे. आता थोडीशी साखर फक्त इगरायची बाकी आहे बघा. हे झाले बघा. ही साखर एवढी ठेवून देते, जास्त नको टाकायला. आता ह्याला थंड झाले का बघूया आपण, आणि ही साखर घालते का बघूया आपण. बाकी आहे थोडीशी, तर थोडंसं होऊन गेलं. आणि आपल्या चुटकीभर मीठ टाकायचं आहे बघा, चवीनुसार. ठीक आहे. हे बघा, हे अर्धा किलो आहे आपला मैदा. तर हे मैदा कापून घेते मी, हे छानून घेते. ठीक आहे. हो का, मी छानून घेते, नाही तर तो माणसानं छानून घेतला नाही, काहीच नाही. हो का. ठीक आहे. असं छानून घेते मी. हे अर्धा किलो मैदा आहे. तसा मैदा पॅकिंगवाला मैदा छानच असतो, त्यात काही नसतं एकदम पॅकिंगवाल्या मैद्यामध्ये. पण तरीसुद्धा आपलं बघायचं एकदम. हे बघा, काय नाही तसं बघा, एकदम साफसुथरा आहे मैदा एकदम. अर्धा किलो मैदा आहे. आता ह्याच्यामध्ये मी टाकते बघा, थोडा थोडा करून हे मैदा. ठीक आहे. आता ह्याला मी पीठ मळून घेते ह्याच्यामध्ये मी. पीठ मळलं, पीठ मळून घ्यायचं. मग जास्त भांडी होत नाहीत बघा. आता तुम्ही तूप गरम करायला घेतलं असतं तर तुपामध्ये पण तुम्हाला भांडी निघाली असते.
आपल्याला अजून मैदा घ्यायचा आहे, कारण मला पावणा किलोचं बनवायचं आहे एकदा. ठीक आहे. अजून ह्यात मैदा टाकून घेते मी. आहे आपल्याकडे मैदा अजून. हे ह्याच्यात थोडंसं अजून टाकते मी, कारण आपल्या पावणा किलोच्या बनवायचं. पावणा किलोच्या आता पावणा किलोचा मैदा झालेला आहे आपला. तुम्हाला जर असा अंदाज नाही कळत ना, तर तुम्ही आपलं असं उली 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 करत जावं, तुमची भांडी निघायला चालतं. आता हे माझ्या अंदाजापैकी मी करते एकदा. हे बघा. आता मी शंकरपाळ्या का बनवते तुम्हाला हे पण सांगते. शंकरपाळ्या ह्याच्यासाठी बनवते, कसं का एकट्या बाईची जिंदगी काय असते, कधी खाल्लं नाही खाल्लं तर 2 शंकरपाळ्या खाल्ल्या किंवा डब्यात घेऊन कुठे गेलं, बाहेर चालले कुठं, बरोबर आहे, त्याच्या हिशोबाने एकदा. तसं बी आता येसकडं चालली मी फिरायला, तर येसला घेऊन जाते बनवून एकदा. हे बघा. थोडंसं टाकते आता हातावर मसला मैदा, कसं झालं. ओ, हे तुम्हाला मुद्दाम पीठ मी दाखवते असं एकदम. आता मी लाईव्हवर आहे ना, हे पिठाचं मी हे करणार आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला मी एक बनवून दाखवणार आहे. मी एक चकलाचं गरम गरम तेलामध्ये बनवून दाखवते एकदम. ठीक आहे. कारण मी आता हे बघवायला गेलं ना, त्याला 2 तास एकदम मुरायला लागतं. अर्धा पावणा तास एकदम मुरायला लागतं, पण जास्त करून 2 तास ठेवलं तर चांगली गोष्ट आहे. हे चांगलं मस्त पीठ मळलेलं आहे. जसं मी करते तसं तुम्ही करून बघा. तुमच्या मुलांना जरा तुम्ही टिफिनला पण देऊ शकता. सकाळचं काही खायला नसतं सकाळचं मुलांना कधी कधी, तर घाईघाईमध्ये तुम्ही त्याला शंकरपाळ्या देऊ शकतात. जरूर नाही की दिवाळीसाठीच बनवायचं आणि शेमग्यासाठीच बनवायचं. हे बघा मस्तपैकी झालेलं आहे. त्या ह्याला झाकून ठेवते मी. ठीक आहे. हे बघा, ह्याला झाकून ठेवायचं आहे मस्तपैकी एकदम. 1-2 तास कम से कम ठेवू शकता, पण मी 2 तास नाही ठेवणार, 1 तास ठेवून मी. ठीक आहे. चला आता हे खोलून बघते. हे बघा 5च मिनटं झाले. आता खोलून 5 मिनिट सगळं साफ करून घेतलंय ना, तर एकदा बरं म्हटलं खोलून घे बघावं म्हणलं. म्हणजे 5 मिनिटात बघा किती मस्त एकदम. हो का, सॉफ्ट झालेलं आहे. जसं मी मळलंय ना तसं तुम्ही करून बघा. आता बघा, एखाद्या अजून 10 मिनटं ठेवते आणि 10 मिनटानंतर एक गोळ्याचं मी तुम्हाला करून दाखवते. टाके मला हे लाईव्हवर बनवायचे. आणि हे मुद्दाम मी व्हिडिओ का बनवला असा, कारण की लाईव्हवर बनवायला गेलं तर पटकन लगेच बनणार नाही. त्याला मुराय पण लागते त्या पिठाला, तेव्हा ते चांगलं बनतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना, तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते आणि अपडेट करते. आणि मग आता लाईव्हवर जाते आणि मग तुम्हाला पहिलं सगळ्या बाकीचं सगळं तुम्हाला लाटून दाखवते. आता एक चपाती फक्त एकच म्हणजे मी लाटून तुम्हाला दाखवेन एकदम की कसं बनते कसं नाही एकदम. ठीक आहे. तर चला हे करूया आपण. आता झाकून ठेवते एक 10-15 मिनटं आणि नंतर बघूया एकदम. ठीक आहे. चला आता हे ओपन करूया. हे बघा मस्त पीठ मळलेलं. ह्याचं एक गोळा घेते काढून मी. आता 10च मिनटं अर्धा तास झाला असं पीठ मळलेलं मी. ठीक आहे. तर हे करूया. बाकीचं पीठ मी झाकून ठेवते. कधी आपल्याला लाईव्हवर बनवायला का ह्याला मुरायचं आहे. ठीक आहे. तर ह्याला मी बनवायचं चालू करते. हे बघा, हे गोळा पीठ घेते मी. ह्याच्या पीठ टाकते वाटतं, तुम्ही पीठ टाकू शकता, तेल लावू शकता. मी पीठ लावते. हे बघा मस्तपैकी गोल केलेला.
मी कापत नाही, साईडचं नाही कापत, आपण आपल्याला खायचं आहे ना. हे बघा आता तरीसुद्धा मी हे एक साईडचं कापून घेते फक्त एकच. हे चाकूने करते, माझ्याकडे ते हे नाही एकदम. तिरकं बनवते. हे बघा चला, हे आपलं झालेलं आहे. हे मस्तपैकी काढून घेऊया आपण एका थालीमध्ये. हे आणि तळून घेऊया आपण एक, ठीक आहे. चला चला, हे तेल चांगलं गरम झालं आहे. ह्याच्यामध्ये मी सोलते हे एक 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 सोलते मी. आता ह्याला पलटी मारायची असं. हे गॅस सुरू करते मी. आता हे गॅस फास्ट करते बघा मी. थोडासा स्लोवर घेतला ना. हे बघा मस्त एकदम फुलत्यात बघा. हे बघा कसं काय वाटतंय भावांनो बहिणींनो तुम्हाला? रेसिपी कशी वाटते नक्की सांगत जावा. आता मी फक्त जास्त भिजवलं नाही पीठ, फक्त एक जास्त असं करून 20 मिनटं भिजवलं असतं आणि लगेच मी करायला गेले, कारण मला हा व्हिडिओ खतम करायचा आहे. त्याच्यामुळे खतम करते एकदम तोलून एकदम. आणि मग लाईव्हवर जाणार आहे आणि लाईव्हवर सगळ्या मी लाटून तुम्हाला दाखवणार आहे एकदम, ठीक आहे. तर चला हे बघा आता तुम्ही एकदा. हे बघू शकता तुम्ही. वा, ह्याला कलर येईल आता बघा. थांबा, आता मी फास्ट करते गॅस स्लोवर होता, कारण सगळं भाजायचं आहे. आतून सुद्धा भाजायला पाहिजे एकदा, बरोबर आहे का नाही? हे बघा मस्त कलर येत आलाय. हे बघा कलर छान यायला लागलाय. त्याला अजून थोडंसं 2 मिनटं मी भाजून घेते. चला, हे झालेलं आहे आपलं शंकरपाळ्या. हे शंकरपाळ्या मी काढून घेते. हे बघा मस्त झालेले आहेत. अजून तळून घेते थोडं साहित्य राहिलेले. हे टाकले. त्याला अजून सुलवर भाजायचं आहे पहिलं, ठीक आहे. चला आता मी थोड्याशा लाटल्या बघा. आता गॅस फास्ट करते. हे बघा मस्त झालेले आहेत बघा, खुसखुशीत झालेले आहेत. चला हे काढून घेते आता मी. हे बघा मस्त झालेले आहेत, खुसखुशीत. आता हे राहिलेले आहेत ना, तू जसे आहेत ते करून घेते. हे टाकून घेते मी सगळं. टाकून घेतले. आता हे मस्तपैकी एकदम स्लो केलं आहे गॅस बघा. याला उलटं पालटं करून घेते एकदम. आता 2 गोळ्याचं करून घेतलं मी. अजून 1 गोळ्या घेतला होता मी आणि अजून 2 गोळ्याचं करून घेतलं आहे बघा, ठीक आहे. बघा किती छान झाल्यात. आणि बघा घेतलं का खुसखुशीत झालं का, खुसखुशीत बघितलं काय, एकदम खुसखुशीत झाल्यात. बघू शकता तुम्ही एकदा. आता ह्याला आपल्याला हलवून घ्यायचे. वाव, आता उद्या कापण्या करेन मी. येसला घेऊन जाते सगळं बनवून. आता येसला भेटायचं आलं ना मी, तर येसला सगळं घेऊन जाते करून मी. हे बघा कसं वाटते, बघू शकता तुम्ही. हे बघा किती मस्त एकदम फुलल्यात, एकदम फुकफुकीत झालेत एकदम. एकदम छान झाले बघा, किती फुगलेत बघा. आता गॅस मी फास्ट करते.
बघा किती छान बनल्यात आणि किती छान तळलेले आहेत, बघितलं. हे बघा, आता मी माझा मुद्दाम फोन लांब ठेवते कारण की मला फोनचं भीती वाटते. कारण फोनला काय झालं बिलं तर माझं सगळं काम आटकून बसायचं, त्याच्यामुळे फोन लांब ठेवला. नाही तर बघायला गेलं तर ही फोनच्या जवळ बघा ठेवून बघा किती छान दिसते. कलर बी किती छान आलेला आहे, बघू शकता तुम्ही एकदा. हो, हे बघा, बघितलं. गॅस बंद करते. बघा किती छान वाटते एकदम. बघा किती फुगल्यात आणि किती छान दिसते, बघितलं. बघा किती मस्त एकदम. हो का, फुलल्यात किती. हो का, हा पोते, बघितलं. हो का, एकदम खुसखुशीत झालेले आहेत. आता हे टाकते बघा मी. हे बघा, बघितलं तुम्ही किती छान वाटतात माहिती आहे. बघा एकदम असं खुसखुशीत झालं. बघा हे बघा, खुसखुशीत झालं. कसं वाटते तुम्हाला? मस्त वाटतंय ना भावानं बहिणीनं? हे मी माझ्यासाठी बनवलं होतं, पण आता मला हे बघून माझ्या पोराची आठवण आली, तर मी हे सगळं माझ्या येससाठी घेऊन जाणार. तर तुम्हाला काय वाटतं? येसला मी साठी भेटायला, येसला बरं नाही तर येसला हे सगळं घेऊन जाते. मस्तपैकी बनवते एकदम. बघा आतून खूप बनणार आहे. आता हे आपल्या पिठाचं राहिले हे राहिले ना, हे लाईव्हवर बनवणार आहे मी एकदम. ठीक आहे, तर चला, हा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की सांगा कमेंटमध्ये. जास्त आहे, आता पावणा किलोचं मी म्हणलेलं आहे, तर हे जास्तच आहे. मी काय विचार केला होता की घरामध्ये काय ना काय पाहिजे खायला, म्हणून चुटुक चुटुक खायला लागतं. तर हे बनण्यासाठी मी बनवलं होतं माझ्यासाठी, पण आता मी नाही खाणार, मी येसला घेऊन जाणार. आईची माया अशीच असते बाई, बरोबर आहे का नाही? कारण कसं आहे तर आपण खायला मग बनवतो, पण आपल्याला खाऊ नाही वाटणार आपल्या लेकराला सोडून एकदम, बरोबर आहे का नाही? एक आईचंच असतं बघा. म्हणून आई बापाला सांभाळा चांगलं. भावानं तुम्ही पण लहान असताना तुमच्या आई बापानं तुम्हाला असंच केलं असं, जसं मी केलं तसंच. ती घासातला घास काढून ठेवत्यात आपल्या लेकरासाठी. ठीक आहे, तर चला, हा व्हिडिओ कसा वाटला कसा नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. काय चुकलं असेल तर माफी असावी. बाय.